नमस्कार. तर तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे चालले ते. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आम्ही उज्जैनवरून जाऊन आलो, पण व्हिडिओ अपलोड करायची बाकी होती. मेकअपचे क्लासेस, ऑर्डर्स त्यामध्ये बिझीच असते, त्यामुळे मला काही पोस्ट करायला जमतच नाही. हा आमचा ग्रुप. आम्ही पनवेलवरून निघालो अटल सेतू मार्गे मुंबईला पोचलो. त्यानंतर मुंबई सेंट्रलला आमची ट्रेन होती, 8:30ची ट्रेन होती. तर 2 तास आम्ही आधीच पोहोचलो आणि आमच्या जरा रील्स वगैरे, थोड्या गप्पा गोष्टी, पुढे काय होईल, काय करायचं सगळं बघू शकता. रीलमध्ये बिझी. गेलो तर रील्स करायचीच, एवढी एक्साइटमेंट होती आमची. चला आता ट्रेनमध्ये एंट्री करतो आहे. हे आमच्या सीट्स. खरं तर प्लॅन हा माझाच होता, कारण खूप दिवसापासून माझी इच्छा होती की उज्जैनला जायचंच आहे म्हणून. ताई कुठे चालली? मी उज्जैनला चालले आणि माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे, पहिलाच. बरं. एन्जॉय ट्रिप. आम्हाला रात्रभर गप्पा गोष्टी करायच्या होत्या, जागरण पण करायचं होता, पुढच्या प्लॅन्स पण करायच्या होत्या. त्यामुळे हेल आणि रिओ किंवा रेडबुलसुद्धा घेतल्या होत्या आम्ही. ट्रेन आमची स्लीपर AC डबा होता, त्यामुळे पडदे वगैरे होते. हे बघा, ह्या सीट आमच्या वर खाली होत्या. आमची सीट बघूनच आम्ही खूप खुश झालो. मज्जासुद्धा आली आणि एवढं एक्साइटमेंट होती ना मनात की कधी पोचतोय उज्जैनला आणि महाकालेश्वरचं दर्शन घेतोय, बघतोय डोळे भरून. हे बघा आमची मज्जा. नाईट खायला वगैरे पण सोबत नेलं होतं आम्ही. झोपायचं तर कोणालाच नव्हता, कारण ही ट्रिप आमची प्लॅन करून खूप महिनेसुद्धा झाले होते आणि तिकीट्स 3 महिन्याच आधी बुक केले होते. ही बघा मॉर्निंग. पोचलो आहे आता MP म्हणजे मध्य प्रदेश. बघा मॉर्निंग वाईब खूप छान. आपल्या मनात जर तो भाव असेल ना, तर आपोआप म्हणजे फील होतं आहे त्या एरियात गेल्यावरती. आणि तसंच आमच्यासोबत म्हणजे माझ्यासोबतसुद्धा असंच झालं की तिथे फिलिंगच वेगळी आली आणि पुरं असं हँग झाल्यासारखं झालं होतं. खरं सांगते तुम्हाला, ह्या भागात पोचल्यावरती अशी एनर्जी किंवा वाईब येते ना की काय सांगू. हॅपीनेस बघा. त्याला अखेरकार पोचलोच उज्जैनमध्ये. तर तिथून काहीतरी त्या रिक्षा टमटम काय बोलतात ती केली आम्ही. त्यानंतर आम्ही बुकिंग केली हॉटेल रूमची बुकिंग ऑनलाईनच बघितलं आम्ही, चेक केलं आणि हा हॉटेल होता. मस्त फ्रेश होऊन आंघोळी वगैरे करून निघालो आम्ही. हे थोडे फोटोज, रील. अरे हे तो मेरा फॅशन ही आहे. महाकालचा टीला तर लावायचंच होता आणि लावल्यावरती सुद्धा मस्तच वाटला. हो, मस्तपैकी फ्रेश आणि वाईब पण मस्त आहे. मॉर्निंग थोडी थंडीसुद्धा लागते. गर्दी बघू शकता, भरपूरच गर्दीसुद्धा होती. याच्यानंतर जास्तच होती. तरी पण आम्ही 11-12च्या दरम्यान गेलोच असो. हा मंदिराच्या बाहेरचा सगळा भाग एवढा भारी आहे ना. खरंच उज्जैनला, खरंच तुम्ही उज्जैनला याच. म्हणून कोणाला काही त्रास असेल किंवा इच्छा असेल यायची तर महाकालचं दर्शन घ्या, नक्की घ्या. माझी तर खूप वर्षापासून इच्छा होती, ती पूर्ण झाली. गर्दी बघा किती. आम्ही सगळे जाम खुश होतो. आम्ही जेवढं काही बघितलं ना तेवढं नक्कीच दाखवायचा प्रयत्न करू. खुशी बघा, म्हणजे हॅपीनेस तर एवढा होता ना, काय सांगायचं.
हाँ, पण एवढं नक्की है कि महाकाल का जब तक बुलावा नहीं आता ना, तब तक आज जा नहीं सकते. किती पण प्रयत्न करा, कारण मी सुद्धा प्रयत्न केलेच होते, पण पॉसिबलच होत नव्हता. पण आता झाला पॉसिबल. महाकालने बोलवलं आणि फायनली माझी इच्छासुद्धा पूर्ण झाली. जेवढं जमतंय तेवढं दाखवते मी तुम्हाला. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन तर झालं. बाहेरून एवढं गाभाऱ्यात नाहीच भेटलं, तर आता निघालो बाहेर. बघा, नुसतं मंदिराचा भाग, आय थिंक मागचा भाग आहे हा. एवढी भारी वाईब येते ना. बघा आमचे चेहरे बघा, आधी एकदम सुकलेले आणि वेगळेच झाले होते. आत्ता बघा. हा मंदिराचा बाहेरचा भाग. गर्दी भरपूर होती, त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे. गर्दी कमी असती तर व्यवस्थित दिसलं सुद्धा असतं. जेवढ्या व्हिडिओ केल्यात तेवढ्या पोस्ट केल्यात. ही माझी बेस्टी साक्षी माझी कंटिन्यू सोबतच असते. आम्ही दोघी मेकअपच्या ऑर्डर, क्लासेस हँडल करतो. सोबतच असते माझ्या असिस्टंट म्हणून. इथे सुद्धा खूप छान वाईब आलेली आणि मस्त स्टॅच्यू आहे. आय थिंक नागेश्वरम असंच काहीतरी आहे तो. गर्दी होती त्याच्यामुळे काही फोटो वगैरे जास्त काढायला नाही मिळाले, पण तरी पण काढले आम्ही फोटो वगैरे. भूकसुद्धा लागलेली, बिकॉज 3 वाजलेले दुपारीचे. मंदिराच्याच इथे जेवायला गेलो आम्ही 5 जणी होतो. तर जेवण निघालो आता नेक्स्ट लोकेशनला. आता बोल. व्हिडिओ पाहिजे होती ना. ही आमची बिग सिस्टर सारिका ताई. हिची तर खूप आम्ही मज्जा घेतली. अरे गाडी तर एवढी खटारा होती, नुसती डब वाजत होती. काय यार, तरी पण माझा संपतच नव्हता. फायनली पोचलो आता काल भैरव मंदिरात. जाम गर्दी होती आणि लाईन पण भरपूर मोठी होती, त्यामुळे दर्शन घेतलाच नाही. आतमध्ये जाऊन लांबूनच घेतला. आणि हा मंदिर. आत्ता आम्ही पोचलो आहे रामघाट. इथे असते संध्याकाळीची 7ची शिप्रा आरती म्हणून, आणि ती सुद्धा बेस्ट वाईब असते आणि ती आम्हाला घ्यायचीच होती. आज होती पौर्णिमा आणि पौर्णिमानिमित्त भरपूर गर्दी होती, कारण पौर्णिमेला पूर्ण उज्जैनमधून किंवा बाहेरचे टुरिस्ट वगैरे सगळे त्या दिवशी जास्त येत असतात, म्हणजे असे तिथं बोलत होते. आणि गर्दी तर भरपूरच होती, जास्तच होती गर्दी. तुम्हाला उज्जैनला यायचा प्लॅन असेल तर ही संध्याकाळीची आरती, शिप्रा आरती म्हणून, ही पण घ्या. शुद्र पौर्णिमा होती म्हणून काहीतरी दिवे लावण्याचा आज होता. दिवे लावायचे होते आणि नदीमध्ये सोडायचे होते. मला गंगा मातेचं दर्शन आणि दिवेसुद्धा सोडून झाले. आता आरतीकडे जाते.
ही वाईबसुद्धा एक नंबर एकदम बेस्ट होती. आता दमलो आहे आम्ही, दमलेलो थकलेलो तर रूमवरती गेलो. भरपूर थकलेलो त्यामुळे जरा ड्रिंक वगैरे घेतली, थोडा मस्ती मजाक करून. हे बघा, चला गुड नाईट, बाय. आता नेक्स्ट डे नेक्स्ट ब्लॉग. थँक्यू.